मित्रांनो, मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा चालकांची संख्या ही हजारोंमध्ये, पण एक रिक्षावाला असा आहे जो कुठेही रिक्षा चालवत नाही तरीही दिवसाला 20 ते 30 हजार आणि महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवतोय। हे कोणतं जादूचं काम नाही, तर ही आहे एक अफलातून बिझनेस आयडिया। या रिक्षावाल्याचं बिझनेस मॉडेल जर तुम्ही ऐकलं तर तुम्हालाही वाटेल डोकं असावं तर असं। आजची स्टोरी आहे BKC मधल्या एका रिक्षा चालकाची, जो MBA नाही पण रिअल लाईफचा खरा बिझनेस मास्टर आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा ताजने, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। मुंबईमधील एका रिक्षावाला महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवतोय असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना। एवढी कमाई तर अनेक IT कंपन्यांमधील डायरेक्टर्स, CA किंवा CS अथवा IT मधून पास झालेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचीही नसते। बरं, आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्याही राईड बुकिंग ॲप्लिकेशनवरून तसेच शेअर मार्केटमधून किंवा रिक्षा चालवून करत नाही, तर केवळ एका जागी बसूनच करतो। असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल हे नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही। पण हे खरं आहे, हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कॉर्पोरेट परिसर असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC इथे राहणार आहे। हा रिक्षावाला काय करतो ते ऐकल्यानंतर तुम्ही खरोखरच त्याच्या कार्याला आणि त्याच्या बिझनेस माइंडला सलाम कराल, यात शंका नाही। तर हा रिक्षावाला BKC मधील अमेरिकन कॉन्सुलेटच्या बाहेर उभा असतो। त्याचं बिझनेस मॉडेल अगदी सोपं आहे। तो कोणतंही ॲप्लिकेशन, आर्थिक सहाय्य किंवा कोणतंच तंत्रज्ञान वापरत नाही, तर कॉन्सुलेटमध्ये येणाऱ्या व्यक्तींचं सामान सांभाळण्याचं तो काम करत असतो। लेन्सकार्टमध्ये प्रोडक्ट लीडर म्हणून काम करणाऱ्या राहुल रुपानी यांनी स्वतः या रिक्षावाल्याची मदत घेतली होती। त्यानंतर त्यांनी त्यांच्या लिंक्डइनवर या रिक्षावाल्याच्या बिझनेस मॉडेलची स्टोरी ही सविस्तरपणे पोस्ट केली की अमेरिकन व्हिसासाठी कॉन्सुलेटमध्ये भेट दिलेल्या रुपानी यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि हा रिक्षावाला काय काम करतो हे आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे। आणि ते म्हणाले आहेत की एका सुरक्षा रक्षकाने मला सांगितले की मला माझी बॅग कॉन्सुलेटमध्ये नेता येणार नाही। आतमध्ये लॉकर किंवा इतर कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने मला सांगण्यात आलं। त्यावेळी काय करावं हे मला कळेना। गोंधळून मी फुटपाथवर उभा असताना एका रिक्षा चालकाने मला अगदी सोपा पर्याय सुचवला। सर, बॅग माझ्याकडे द्या, मी ती सुरक्षित ठेवतो। हे माझं रोजचंच काम आहे, मी 1000 रुपये घेईन, असं रिक्षा चालक त्यांना म्हणाला। अशी माहिती स्वतः रुपानी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे। मात्र नंतर रुपानी यांना हा रिक्षावाला या माध्यमातून बक्कळ कमाई करत असल्याचं समजलं। हा रिक्षावाला रोज अमेरिका कॉन्सुलेट बाहेर रिक्षा पार्क करतो आणि येथे येणारे लोक जेव्हा सोबत सामान, बॅग आत नेऊ शकत नाही असं त्यांना सांगितलं जातं, तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावतो। तो प्रत्येक ग्राहकाकडून 1000 रुपये घेतो। तसेच दिवसभरात त्याला असे सर्व मिळून 20 ते 30 हजार ग्राहक हे सहज मिळत असतात। म्हणजेच त्याच्या दिवसाची कमाई ही 20 ते 30 हजार रुपये आहेत। म्हणजेच रिक्षा एका जागी उभी करून हा रिक्षा चालक महिन्याचे 5 ते 8 लाख रुपये हे सहजच कमवतो। रिक्षावाला हे काम करताना तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतो, कारण त्याला एकाच वेळी रिक्षात 30 बॅगा ह्या ठेवता येत नाही। आणि पोलिसांची मदत घेण्यामागील कारण की पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं लॉकर सुविधा, त्यामुळे तो या बॅगा तिथे ठेवतो। ही कायदेशीर, सुरक्षित आणि जास्त ताप नसलेली सोपी पद्धत आहे। कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचं या रिक्षावाल्याचं कौशल्य हे अगदी वाखाणण्याजोगं आहे। तो MBA शिकलेला नाही, त्याचं कोणतंही स्टार्टअप नाही, केवळ त्याच्याकडे तात्काळ उद्भवणाऱ्या समस्येचं हे सोल्युशन आहे। त्यामुळेच हा रिक्षावाला एवढी मोठी कमाई करतोय, ती फक्त त्याच्या हुशारीच्या आणि कल्पनाशक्तीच्या बळावर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुणे प्राईम न्यूजला।